निगडी पाडळी वाडी दरम्यानच्या ओढ्यात शनिवारी रात्री धुवांधार पावसामुळे आलेल्या पुरातून दोघे दुचाकीस्वार वाहून गेले। केवळ प्रसंग धावून राखून झाडास पकडून राहिल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे दोघेही बचावले। शनिवारी रात्री ही घटना घडली। तालुक्याच्या उत्तर भागात शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता दमदार पाऊस झाला। निगडी पाडळी वाडी दरम्यान असलेल्या ओढ्याला अचानक पाणी वाढले। दरम्यान पाडळी वाडीचे बाबासाहेब काशीनाथ पाटील वय 45 व मारुती दादू पाटील वय 46 कामानिमित्त निगडी येथे आले होते। पावसाचा जोर वाढल्याने त्यांना गावातच थांबावे लागले। रात्री 10 वाजता पावसाचा जोर कमी झाल्याने दोघे दुचाकीवरून पाडळी वाडीस परतत होते। यावेळी ओढ्याचे पाणी पुलावरून जात होते। रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे दोघेही क्षणात दुचाकीसह ओढ्यात वाहून गेले। बाबासाहेब पाटील यांना पोहता येत होते। 300 फूट वाहत गेल्यावर झाडाच्या फांदीचा आधार घेत ते कसेबसे पाण्याबाहेर पडले। शेतातून वाट शोधत ते ओढ्यापासून 100 फुटावर सुनंदा साळुंखे यांच्या घरात आले। साळुंखे कुटुंबास आपला मित्र पाण्यात वाहून गेल्याचे सांगून गावातील लोकांना मदतीसाठी बोलावण्यास सांगितले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनंदा साळुंखे त्यांचा मुलगा अनिकेत यांनी गावातील लोकांसह व पशुवैद्यक डॉक्टर दीपक पाटील यांना घटनेची माहिती दिली। अंधारात बॅटरीचा उजेड पाडत मारुती पाटील यांचा शोध सुरू केला। घटनास्थळापासून 500 फूट अंतरावर ते झाडाला पकडून थांबल्याचे दिसून आले। तरुणांनी पाण्यात उतरून त्यांना बाहेर काढले। रविवारी सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकीही सापडली। शनिवारी रात्री पुलावरून पाणी जात होते। पाण्याचा मोठा प्रवाह आहे हे लक्षात आल्यानंतर जवळच राहत असलेल्या साळुंखे कुटुंबियांनी रस्त्यावर बैलगाडी आडवी लावली। मोठा पाऊस असतानाही सुनंदा साळुंखे यांनी घरासमोर उभे राहून दूध गाड्यांसह अनेक 4 चाकी व दुचाकी वाहने परत पाठवली। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली।